काल 9 जून रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या तिसऱ्या कारकिर्दीला पंतप्रधान पदाची शपथ घेऊन सुरुवात केली. त्याचबरोबर लगेचच आज त्यांनी विविध मंत्र्यांना पोर्टफोलिओ देऊन त्यांच्या मंत्रिपदाची जबाबदारी दिलेली आहे. मागील 5 वर्षात गृहमंत्री असलेले अमित शहा पुन्हा एकदा गृहमंत्रीपद त्यांच्याकडे झालेले आहे आणि त्यांनी घेतलेले मोठे मोठे निर्णय व ते पाहता त्यांना त्यांच्याकडे गृहमंत्रीपद येण्याची अपेक्षा होती आणि ती भारतीयांची पूर्ण झालेली आहे. तर राजनाथ सिंह यांच्याकडे पुन्हा एकदा संरक्षण मंत्रिपदाची जबाबदारी आलेली आहे. निर्मला सीतारामन यांनी आपले अर्थमंत्रीपद कायम राखण्यात यश मिळवलेले आहे. तर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांना कृषी आणि ग्रामविकास मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर भारतामध्ये मोठे मोठे महामार्ग आणि रस्ते निर्माणाचं योगदान ज्यांना दिलं जातं ते विकास पुरुष नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा रस्ते आणि महामार्ग विकास मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. ही एक भारतासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. त्याचबरोबर बिहारचे उदयोन्मुख नेतृत्व चिराग पासवान यांना खेळ आणि युवा मंत्रालय देण्यात आलेले आहे.